संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बंद करा, बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा, बंद करा, बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा, पूर्ण करा, पूर्ण करा, रस्ते पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, बांधण रस्ते पूर्ण करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. बोगस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरता पाय, बोगस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरता पाय. राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वे नाही हर सगट मदत करा, मदद करा, मदद करा, सर्वे नाही सर सगट मदद करा, मदद करा. चोर है भाई, चोर है, चौकीदार चोर है, चोर है भाई, चोर है, चौकीदार चोर है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. खाली मुंडके वरता पाय, राज्य सरकारचा, मोदी सरकारचा शेतकऱ्याच्या हक्काला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांना संपूर्ण मीटर बंद करा, बंद करा, बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, बांधण रस्ते पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा.
या बोगस सरकारचं करायचं काय? या बोगस सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वरतो पाय. नागपूरचं मीडिया काय म्हणते? नागपूरचं मीडिया काय म्हणते? किसानों के सम्मान में कांग्रेस पार्टी मैदान में शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, बंद करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, अरे बंद करा, बंद करा, बंद करा, जाहीर करा, जाहीर करा, होणार जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, होणार जाहीर करा. सत्य बदलतो, ताज बदलतो, हे मानो का आज बदलतो, सत्य बदलतो, ताज बदलतो, हे मानो का आज बदलतो. तर 50-60% वर नुकसान झालं. तर आता उद्या 30 सप्टेंबर पर्यंत सतत ऑगस्ट मध्ये पाऊस पडला, सप्टेंबर मध्ये पाऊस पडला, मधात 2-4 दिवस उघडही झाली, पण त्याच्यात काही वावरात वयाने आल्या नाही. शेतीच्या मशागतीचे कामं करता आले नाही, फवारणी करता आली नाही. ज्यानं केली त्यानं फसलीच केली, म्हणजे मजुराचे हाल करूनच झाले. 12-14 डबे मारायचे तर 8-8 डबे मारे बिचारा, काय फसतच होता सुद्धा. तेव्हा एवढा प्रचंड पाऊस आणि सततचा पाऊस, जरी मराठवाड्यासारखा पश्चिम महाराष्ट्रासारखा पूर आपल्या भागात आला नसेल तरी सतत पाऊस पडला, झिमझिम झिमझिम, ठोकळ बारीक. त्याच्यामुळं सर्व झाडांवर बुरशी आली, शेंगाला तर अक्षरशः कोंब फुटले. पण अजूनही पाऊस थांबत नाही बरं. दसऱ्यापर्यंत थोडा 2-3 दिवस थांबणार आहे, पुन्हा दसऱ्यानंतर पाऊस सांगितला आहे मोठा. वाईट परिस्थिती मी गेल्या 25-30 वर्षापासून शेती करतो, यंदा सारखी परिस्थिती पाहिलेली नाही. बरं, खर्च सगळे वाढले, सगळे खर्च वाढले, मजुरी वाढली, औषधं वाढले, खतं वाढले, ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, पण भाव मात्र या भामट्याच्या काळात कमी झाले. हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गटाने विचारला पाहिजे का बाबा रे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमची मागणी काय आहे? तुम्हीच कबूल केलं होतं. आपण म्हटलं होतं का, काँग्रेसवाल्यांना म्हटलं होतं का आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू जाहीरनाम्यात? शिंदे मुख्यमंत्री होता, फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते, यांनीच म्हटलं का कोरा 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 कोरा. मग कोरा अशा वर्षी कोरा नाही करणार तर मग काय इलेक्शनच्या वर्षी पहा, बरोबर इलेक्शनच्या वर्षी ते काही ना काही चालूबाजी करणार. तेव्हा अशा फसवणूक करणाऱ्या लोकांकडून आपल्याला कर्जमाफी आता का पाहिजे? 7,000चं सोयाबीन याच भामट्यानं 6,000 रुपये भाव 2014 मध्ये मागितला होता ना. दिंडीची कॅसेट आहे का नाही सगळ्या पोरापाशी? पंकजा मुंडे, पाशा पटेल आणि हा टरबुजा, नागपूरचा पिंट्या म्हणते आपले पोरं. याची दिंडी मधली कापसाला 10,000 रुपये, सोयाबीनला 6,000 रुपये 2014 साली भाव मागे. हा आता 11 वर्षानंतर भाव होत दे. हमी भाव आहे 53. काल परवा प्युअर सोयाबीन 20% मॉइश्चर असलेला 44 का 43 खपला. अशा परिस्थितीत आपलं जेव्हा सोयाबीन मोठ्या संख्येनं बाजारात येईल, मी त्या शेतकऱ्याला म्हटलं, अरे म्हटलं राजा आपला हमी भाव 53 आहे, थोडं वाळू घाल, महिनाभरानं विकायला. मजूर घरी बसलाय ना म्हणे, चुकाना कुठून करू? खरी गोष्ट आहे. मजुराचे, थ्रेशरवाल्याचे, हार्वेस्टरवाल्याचे पैसे द्यासाठी रविभाऊ पैसे नसले तर त्याला माल विकणं भाग आहे.
सरकारचे पैसे महिना 2 महिन्याने येईल तेव्हा येईल. तेव्हा अशी वाईट परिस्थिती. ते कापसाच्या बाबतीत तसंच. ते ऍप आणलं कोणतं तरी संपूर्ण कापूस खरेदी करू म्हणजे ते ऍपवर नोंदणीच होत नाही. ई पीक पेरा पाहणी मग त्याच्यावर नोंदणी. अरे त्या वावरात रेंजच राहत नाही. असली एखाद्याच्या पैसे रेंज तर त्याच्यापाशी तो अँड्रॉइड मोबाईल राहत. याचा त्याचा उसना घेतला तर दुसऱ्याचा ईमेल आयडी चालला गेला त्याच्याच खात्यात पैसे जमा झाले तर फायदा. दुसऱ्याच्या मोबाईल वरून जर रजिस्ट्रेशन केलं तर एखाद वेळेस तोही धोका आहे. म्हणून आपल्या भरोशाच्या माणसाच्या फोनवरूनच कर्जा त्यालाही 200 द्यायला लागतात. एवढा मेटा कुटीला आलेला आपला ह्या. बर फडणवीसची कर्जमाफी आपल्याला काय म्हणते तो कर्जमाफी 31 मार्च पर्यंत कर्ज भरायला टाइम आहे. परवाचं स्टेटमेंट आहे 31 मार्च पर्यंत टाइम आहे. तोसाठी आम्ही समिती नेमली आहे. अभ्यास सुरू आहे. आमदार शिंदेचे अजित पवारचे पळवून गुवाहाटीला गेला तेव्हा अभ्यास नाही करायला लागला. तेव्हा एखादी समिती नेमली होती का 50-50 कोटी रुपये देऊन आमदार पळवायचे आहे बा तर समिती नेमली. हागाले जायच्या आधी शपथविधी झाला. लोक चाललेच होते तर शपथविधी झाला म्हणा. आमच्या इथं 1-2 भाजपवाल्यांना फटाके फोडले सकाळी 6 वाजता. कायचे फटाके वगैरे बा. तर अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला. पहाटेचा शपथविधी करायला अभ्यास समिती नाही नेमली. पण शेतकऱ्याची कर्ज म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात जेव्हा 2 पैसे टाकायचा विषय येतो तेव्हा यांचा अभ्यास आग्रह होता. कर्मचाऱ्याला वेतन आयोग लावायचा असला तर समितीच नेमते ना. काम बंद. आणि म्हणून अशा या नालायक सरकारला वटणीवर आणण्यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागेल. सगळ्या ठिकाणी आंदोलन करावी लागतील तरच आपल्या खिशात काहीतरी पडणं व्हावं. म्हणून आमची पहिली मागणी शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही मागितल्याप्रमाणे नाही. तुमचंच आश्वासन होतं. आता तुम्ही समितीवर येऊन 1-1.5 वर्ष होत आलं. तिकडे मोदी साहेब अरे मनमोहन सिंग साहेबांना तरी 70,000 कोटीची देशभरातली कर्जमाफी केली. हा तर खोकलतही नाही. यवतमाळला आले होते मोदी साहेब 2014 मध्ये. सागाच्या पानावर लाल रक्तानं लिहिलं होतं कर्जापायी आत्महत्या करून सागाच्या झाडाला फाशी घेतली. भाईवर बहनों इस देश का किसान उसको उचित दाम नहीं मिल रहे इसमें आत्महत्या कर रहा. देना भावा आता उचित दाम. तू तर 12 वर्षापासून प्रधानमंत्री आहे. कापसाची आयात खुली करून टाकली. सोयाबीनचं तेल सोयाबीनची ढेप आयात खुली करून टाकली. आणि आपल्याला म्हणते आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत होईल. भावच नाही भेटले तर कोण पिकवणार आहे. 9,000ची तूर आणि 10,000ची तूर आता 6-6.5 वर आली तर 2 फवारे जास्तीचे मारा. 2 डाव जास्तीचं खत द्या. कशासाठी. पिकल्यावरही भावाची गॅरंटी नाही तर तुम्ही टोले कायले घ्या. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून या सरकारनं शेतकऱ्यांना पूर्णपणे डबकाईस आणलेला आहे. म्हणून आम्हाला कर्जमाफी पाहिजे. नंबर 1. नंबर 2 सततचा पाऊस. आता जी थोडी मदत आली आहे ना. धामणगाव तालुक्यामध्ये सर्वे नाही सरसकट मदत जाहीर करा. कायचा सर्वे करता आणि कोणता पटवले जाते वावरात. चाल बरं म्हणाले काटेच तर उठते. कोणाकोणाच्या वावरात पटवले जाते सांग. घरी गावातच येत नाही. महिना तर सर्वे करायला वावरात जाते. पगार सुरू आहे ना संपलं. तेव्हा सरसकट हेक्टरी 50,000 द्या जे पंजाब सरकारनं दिलेले आहे. बिहारच्या निवडणुका आहे तर मोदी सरकारने आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकाले 10,000 रुपये आहे. 10,000 कोटी रुपये दिले बिहार सरकारने. आणि इथं गेला हा फडणवीस मोदीला भेटायला. साहेब अतिवृष्टी झाली महापूर आले पाऊस खूप आहे तर सर्वे करा रिपोर्ट पाठवा मग पाहू. निवडणूक असती तर. म्हणून निवडणुकीला सरकार घाबरते. येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक शेतकऱ्यानं शेतमजुरानं आपले प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मांडले पाहिजे. तुम्ही काय केलं ते सांगा. परवा बीड पेशेला कोंब फुटलेल्या पाहून गेला. आपापल्या वावरात जरा प्रसंग कमी झाल्यावर
तो शेतकरी म्हणायचे भाषण नका देऊ. हो, पहिले मदत किती देतात ते सांगा. राजकारण करू नको, राजकारण करू नको. याच्यात काय राजकारण आहे? समजा भाजपच्या पालकमंत्र्याचं, भाजपच्या मंत्र्याचं, भाजपच्या आमदाराचं भाषण सुरू आहे. तुम्ही तरुणाईला विचारलं का बा मदत किती देता, याच्यात काय राजकारण आहे? साधा सुद्धा शेतकरी होता, त्याला घेऊन गेले पोलीस. म्हणजे प्रश्न विचारणं सुद्धा या राज्यामध्ये गुन्हा झालेला आहे. पण ते विचारा, एकटा दुखता नाही, 2-4 जण विचारा. आणि काँग्रेसवाल्यापेक्षा भाजपवाले पुढे करा. नाही तर हा काँग्रेसवाला आहे म्हणून या काँग्रेसने शिक्का मारते, मला काय प्रश्न विचारते, लगेच तुम्ही काँग्रेसची होऊन जाण प्रश्न विचारले. तर भाजपचे शेतकरी नाही का? भाजपच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, अरे बाबा पक्ष पाहता का आपले संसार पाहता, आपल्या मुलाबाळाचं शिक्षण पाहता, आपल्या मुलाबाळाचं आरोग्य पाहता, त्याकडे सरकारचं लक्ष नाही. फक्त राजकारण, हिंदू मुसलमान, हिंदू बौद्ध दंगली घडवणे, याकडे या सरकारचं सातत्यानं लक्ष आहे. मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जनतेच्या भावनांना हात घालणे आणि जनतेच्या धार्मिक भावना भडकवून मत प्राप्त करणे हा धंदा यांनी सुरू केलेला आहे. यांच्याकडे उत्तर नाही, यांच्याकडे कोणत्याही शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर नाही. दादा का 25% आहे ना नारा? ठेकेदाराला विचारा, वीरेंद्र भाऊ आमदार होते तर किती पैसे मिळून द्यायला लागेल आणि आता कोणाला मिळून द्यावं लागते, किती टक्के मिळून द्यायला लागेल? जाहीर आव्हान आहे माझं ठेकेदारांना. तर मला कोणा पैसे आणून दिले जनतेसमोर सांगा. बंधूंनो, अशा पद्धतीनं केवळ भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे कमावणे आणि त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर खर्च करणे हा भारतीय जनता पक्षाच्या गोवळकर गुरुजीच्या पुस्तकातच लिहून आहे, RSS. त्याच्यावर विस्तारानं नंतर बोलता येईल एखाद्या प्रशिक्षण शिबिरात. आणि म्हणून अशा विचारसरणीच्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. कृषी सोलरवर करंट लागते ना, 50-60 मीटरच्या वरचं पाणी ओढत नाही. बरं, वानरानं ते तोडताड केलं तर 5 वर्षाची गॅरंटी आहे. 1 लाख रुपये सोलरच्या पंपाचा खर्च आहे. 10,000 शेतकऱ्याला भरायला लावतात, 90,000 सरकार आणि ठेकेदार घेतात सरकारच्या तिजोरीतून, आणि त्या पंपाची दुरुस्तीच होत नाही. म्हणून याच्यापासून सावध राहा. पंप लागल्यानंतर त्याची 5 वर्षाची गॅरंटी असते, ते गॅरंटी आपल्यापाशी तयार ठेवा. आणि लगेच असं काही पंप इचकलं तर मागा. आणि आमची मागणी आहे, काय सोलर फोलर बंद करा, आम्हाला डायरेक्ट इलेक्ट्रिकच्या लाईनवरचं कनेक्शन द्या, तातडीनं द्या. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, ओलीत भरपूर होणार आहे, लोकांच्या विहिरीला पाणी राहणार आहे, वीजच नाही. असं चालू 2 ठिकाणी घेराव करावा लागला MSEBीच्या ऑफिस. चांदूरच्या ऑफिसला घेराव, तळेगावच्या ऑफिसला घेराव. धामणगाव शहराची लाईन किती वेळ राहत नाही? उन्हाळाभर लाईन नव्हती. धामणगावचे लोक सांगणार बाबा प्रदीप भाऊ, आमदाराला राहच नाही लागत धामणगावात. मग लाईन किती धाव गेली आणि किती धाव आली बंडू भाऊ त्याला थोडीच माहित आहे. आपल्या घरचे पंखे नाही फिरले, लाईट नाही लागला तर आपल्याला माहित, कूलर नाही लागला तर. हा आपला अमरावती, नागपूर. त्याच्यामुळं धामणगाव शहरातल्या लोकांची लाईनची काय परिस्थिती आहे. मी चांदुरात राहतो, त्याच्यामुळे मला किती वेळा लाईन जाते मला माहिती आहे. तुम्ही निवडून द्या का पाडा, मी मरेपर्यंत चांदुरातच आहोत, एवढं लक्षात ठेवलं. मी काही अमरावतीत राहायला जाणार नाही, मी काही नागपुरात राहायला जाणार नाही. त्याच्यानंतर तो भावाला 6 महिन्याच्या आधी व्हिडिओ टाकला होता, प्रत्येकाच्या घरी लाऊडस्पीकर फिरवू शकत नाही, त्या स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही. मी परवाही चांदूरच्या ऑफिसरला विचारलं, काल तळेगावच्या ऑफिसरला विचारलं, आहे का अनिताबाई कंपल्सरी? नाही. आपलं जवळचं 1500 रुपयाचं मीटर आणा बाजारातून विकत, पण यायचं 12,000 आणि 15,000चं मीटर लावू नका, नाही तर तिप्पट बिल आल्याशिवाय राहणार नाही. तिप्पट. आणि ते बिल तुमच्यातूनच वसूल होणार आहे. वीज बिलाचं जे पैसे आहे 12 का 15,000 तेही तुमच्या बिलात लागून येणार आहे. म्हणून कायद्यानं ते आवश्यक नाही. MSEBीचा कर्मचारी जर त्याच्यासोबत आला तर त्याला मला तू लिहून दे का हे कायद्यानं लावणं कंपल्सरी आहे, आणि तो असंही शिक्का दे मला, पद विचारा, त्याला आयडेंटिटी कार्ड विचारा. बदमाश एवढे आहे का तुम्ही मजुरीला गेले नवरा बायको का लावून मोकळे होऊन जाते. कारण दलाल आहे अदानीचे, आणि अदानीचा बाप दिल्लीत बसला.
फडणवीसला आवडत आहे का बाबू? अदानीचे बिल 10,000 कोटीचे जे निवडणुकीच्या आधी मीटर लावायचे होते, जे निवडणूक आहे म्हणून थांबवले होते विरोध झाल्यामुळं, पुन्हा मागच्या दारानं हळूहळू अर्थिंग जरी नसलं लांजेवारताई तरी तिप्पट फिरते ते. आता अर्थिंग तुम्ही घरी लाईन घेतली तेव्हापासून चेक केलं का? सांगा, कोणा चेक केलं रे मग? नाही तर चांदूरचं घर बांधलं, जवळचं घर बांधलं तेव्हापासून लाईन घेतली, 1972 मध्ये लाईन घेतली तेव्हापासून अर्थिंग चेकच नाही. 40-50 वर्ष आपण अर्थिंगही चेक करत नाही तर ते मीटर किती जोराने फिरत. म्हणून या संपूर्ण सामान्य माणसाला लुटण्याचं काम आणि त्या वीज मीटरचे पैसे आपल्यापासून वसूल करण्याचं काम या हरामखोर सरकारनं सुरू केलं असल्यामुळं स्मार्ट मीटर लावू देऊ नका. म्हणून हा धंदा बंद करा आणि दर आपल्या काळात 2 नाही 3 महिने जास्तीत जास्त पगार उशिरा होय. आता 6-8 महिन्यापासून संजय गांधी श्रावण बाळचे पगार नाही. केवायसी करा, केवायसी करा. ते 200-300 बाया माणसं तहसीलमध्ये बसले असतात रोज. सरकारकडून मात्र न्याय मिळायला तयार नाही. म्हणून या संजय गांधी श्रावण बाळचे पगार दिवाळीपूर्वी करा ही विनंती आम्ही. घरकुलाचे रोजगार हमीचे पैसे, कुशल विहिरीचे बांधकामाचे पैसे 2-2 वर्षापासून विहिरीच्या बांधकामाचे पैसे मिळाले का? कुशलचे किती वर्षापासून मिळाले नाही? झाले ना 2 वर्ष. त्याचे पैसे केव्हा मिळेल? केंद्राचे पैसे आहे ना, राज्याचा हिस्सा काय त्याच्यात केंद्राचा हिस्सा आहे. म्हणून हे पैसे तातडीनं द्या अशी विनंती या निमित्तानं आपल्याला करायची. सिंचन विहिरी खचल्या, सरकारनं बांधून दिलेल्या विहिरी या अतिवृष्टीमुळे पावसामुळे खचल्या. त्या सिंचन विहिरीचा तात्काळ सर्वे करून बांधून द्या अशी विनंती आज आपण सरकारने करणार आहोत. महिना 2 महिने मागे झाले तर चालत, पण सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत दिली नाही. अर्धे सोडले, 1/3 1/4 सोडले तर करायचं काय एवढं सांगा? सरकारचा निषेध करायचा कसा? माझं म्हणणं आहे दिवाळीचा पहिला दिवस कोणता आहे? नरक चतुर्दशी का धनत्रयोदशी? मला काही मी ब्राह्मण नसल्यामुळे मला काही माहित नाही पहिला कोणता. नरक त्रयोदशी, धनत्रयोदशी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी, कारण यायला सुट्टी नसते, बेसन भाकर आणि ठेचा आंदोलन आपण या ऑफिसमध्ये करू आणि काही दिवाळी साजरी करू. कर्मचाऱ्याला बोनस, एसटी कर्मचाऱ्याला बोनस, 54 दिवसाचा पगार, 60 दिवसाचा पगार, 48 दिवसाचा पगार, बोनस. आणि इथं सोयाबीनले कोंब फुटून राहिले, सोयाबीनच्या शेंगा सोडून राहिल्या, कापसाचे बोंड सोडून राहिले, तूर जळून राहिली, तरी बोनस तर दूर राहिला, भावही नाही, नुकसान भरपाई देणार नसेल तर एसडीओच्या दारात काळी दिवाळी बेसन भाकर ठेचा खाऊन. काही बेसन भाकरले पैसे पाहिजे? एवढेच लोक पाहिजे मला आज जे आले ना, नाही तर तुम्हाला पैसे पाहिजे नाही, भेटले तेवढ्यात समाधानी. दे रे हरी पलंगावरी. हा जमाना राहिला नाही ज्ञानेश्वरराव. सरकारचा निषेध नोंदवासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जेव्हा ऑफिस सुरू असते ते आपण करू. सुट्या लागल्या का मग 4-5 दिवस मग पैसे टाकणार खात्यात. म्हणून दिवाळीपूर्वी जर हे सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत खात्यात जमा झाली नाही, संजय गांधी श्रावणबाळचे पैसे तोपर्यंत मिळाले नाही तर गोरगरीब लाभार्थ्यासहित, बांधकाम कामगारासहित, घरकुलाचे विहिरीचे बांधकामचे पैसे न मिळालेल्या लोकांसहित या एसडीओच्या आवारात काळी दिवाळी बेसन भाकर खाऊन साजरी करू. करंजन, अनारसे, तिळाचे लाडू, तीळ गीत. आता यंदा उन्हाळ्यातच तिळाला पाणी आलं तर काय तीळ झालंच नाही. सरकारचा काळी दिवाळी म्हणून निषेध करत नाही तोपर्यंत हे सरकार जागे होणार नाही. म्हणून आज 20 दिवस 22 दिवस आधीच सांगतो. आता उघाड तंपली तर तुम्ही काय करणार आहे मला माहित आहे. सोयाबीन काढणार आहे, वावरात विकायला आणणार आहे आणि कशी काही किमतीत विकून टाकणार आहे दिवाळी साजरी करायसाठी. 1 वर्ष काळी दिवाळी साजरी करून पहा.
सरकारचा निषेध करून पहा, आपल्या परिस्थितीवर विचार करा. अरे पोरायचे माझ्या गावात 35 पोट्ट्या येणार बाबू बिना लग्नाचे. सांगा, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होते का नाही? इंजिनियरचा पोरगा इंजिनियर होते, वकील साहेबाचा पोरगा वकील होते, प्राध्यापकाचा पोरगा प्राध्यापक होते, मास्तरचा गुरुजीचा पोरगा गुरुजी व्हायला तयारच आहे. आणि शेतकऱ्याचं पोट्ट त्याला बापाला म्हणावं, त्याला म्हणा होतं का बाबू शेतकरी? सांगा, कोण हो म्हणते खुशीनं? मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतो ना आपण, मजबुरी आहे म्हणून शेती करायला लागते. दादा बरोबर आहे ना? अशोकराव, हे अशोकराव आहे, हे अशोकराव, प्रत्येकाचे नाव मोहन साहेब, शंकरराव करते का? आपल्या पोरानं शेती करावी अशा कोण्या शेतकऱ्याला वाटते छातीवर हात ठेवून सांगा? कारण हा धंदा घाट्याचा आहे, हा तोट्याचा आहे. बायकोने पोराने नाताले बिमारी झाली तर सोय नाही, सरकारी दवाखान्यात औषध नाही, डॉक्टर नाही, कंपाऊंडर नाही, नर्स नाही, शाळेत मास्तर नाही. परवा तळेगावच्या लोकांवर घेराव करायला गेलो तर 12 पैकी 10 मास्तर नाही म्हणे शाळेत. सांगा, गरीबाचे पोट्टे शिकत तळेगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेत जात कोण असेल? जानवानीचं पोरगं जात असेल का? हिरेंद्र भाऊचं पोरगं जात असेल का? प्रतापचं पोरगं जात असेल? ज्या शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलं शिकतात तिथं मास्तर नाही देऊ शकत. ज्या दवाखान्यामध्ये गोरगरीब उपचारासाठी जातात तिथं डॉक्टर नाही. अरे डॉक्टर हजर आहे का नाही? कंपाऊंडर हजर आहे का नाही? 12 वाजता नाही जाऊ. आणि प्रशासनावर वचक कसा ठेवावा? घोड्यावर जर मांड पक्की नसली तर घोड्यावर बांधणारे पाडून देते, तसं या आमदाराने अधिकाऱ्याने पाडून दिलं आहे घोड्यावर. त्याला बसताच नाही, फक्त पैसे खाता येत. म्हणून अशा भ्रष्टाचारी लोकांपासून सावध राहा. निवडणुकीत पडलो तरी हरकत नाही, पण तुमच्या सुखदुःखात सातत्यानं समाविष्ट राहण्याचं आणि तुमच्या संकटाच्या काळात धावून येण्याचं काम हा वीरेंद्र जगताप आणि काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत करेल एवढं सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. पण संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत. जमला नाही आवाज कमजोर पडू झाला सरकारच्या बहिऱ्या या सरकारला तर आवाज जाणारच नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत. आता कसा दिवसभर थोडी बघू झाला. आता राहुलजीचा नारा देतो. मजुराला काम तर पाहिजे, रोजगार हमीच्या पोट्ट्याचे पगार नाही तर ते बंदच आहे ना. रोजगार हमीचे काम, झाडाला पाणी टाकणं, झाडं निंदणं बंदच आहे. आता चाल माझ्या सगळं व्हिडिओचे येतात तेव्हा सुरू करते. पण राहुलजीचा नारा आहे, राहुल जी तुम संघर्ष करो, चौकीदार चोर है, चोर है भाई, चोर है, चौकीदार चोर है. बंधूंनो, मंचावर सर्व आदरणीय वाघ सर, अनिताताई, कविताताई गावंडे, अनिताताई मेश्राम, वर्षराज देशमुख, गणेश भाऊ, जगदीश भाऊ आरेकर, पंकज भाऊ वानखेडे, अमोल भाऊ भोळे, आमचे माजी अध्यक्ष खुर्ची नितीन भाऊ गोंडाने, प्रवीण भाऊ उलखेडकर आणि उपस्थित सर्व काँग्रेसवर प्रेम करणारे आणि या वर्षीच्या सततच्या पावसामुळे हैराण असणार परेशान झालेले माझे शेतकरी बंधूंनो, युवक मित्रांनो, भगिनी, अशोकरावनी, पंकज भाऊनी सगळं सांगितलं. जास्त लांब लचक भाषण द्यायची नाही, तुमचा अंतही पाहायचा नाही.